नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एका पदाची सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील आहे. तर मित्रांनो, यासाठी रिक्त पदांची जाहिरात आहे. ती सफाई कामगार या पदाची आहे. तुम्ही पाहू शकतात. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरिता 6 उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आणि सदर निवड किंवा प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदाची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स S3 रुपये 16,600 ते 52,400 अधिक नियमानुसार देयभत्ते अशी राहील. त्याचबरोबर प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे विहित अर्ज जे आहेत ते जाहिरातीसोबत परिशिष्ट ए मध्ये त्या अर्जाचा नमुना दिला आहे. त्या अर्जाच्या नमुनाप्रमाणे ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतींसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवावे. तर मित्रांनो, हा जो पत्ता आहे या पत्त्यावरती तुम्हाला स्पीड पोस्टामार्फत अर्ज पाठवायचे आहेत. पत्ता आहे प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर 431-009 हा पिनकोड आहे. स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तर मित्रांनो, 10 एप्रिलच्या आत तुम्हाला 5 वाजेच्या आतपर्यंत स्पीड पोस्टाने हा अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे. अर्जाचा नमुना आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, यासाठी पात्रता जी असणार आहे ती फक्त 4थी पास असणार आहे. तसेच उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षांपेक्षा लहान आणि 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षांची असेल. तसेच न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही. तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी, हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवाराला कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. यासाठी मित्रांनो 3 टप्प्यामध्ये चाचणी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांचा स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्यात. त्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र असतील जसे की 4थी, 7वी, 10वी, 12वी, जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जन्मतारखेचा पुरावा, तसेच डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, तसेच कामाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र, जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी, उमेदवारांना दिव्यांग असल्याचा दिव्यांगत्वाचा दाखला, असे मित्रांनो इथे जे नमूद केलेले डॉक्युमेंट आहेत ते मित्रांनो सेल्फ अटेस्टेड स्वतः प्रमाणित केलेले तुम्हाला डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, आपण इथं निवड प्रक्रिया बघितली तर मूल्यांकन पद्धती असणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. त्यामध्ये प्रात्यक्षिक चाचणी असणार आहे 30 गुणांची. त्यासाठी किमान उत्तीर्ण गुण 15 असणार आहेत. शारीरिक कार्यक्षमता चाचणी असणार आहे 10 गुणांची. तसेच तोंडी मुलाखत असणार आहे 10 गुणांची. एकूण निवड प्रक्रियेचे एकूण गुण जे असणार आहेत ते 50 असणार आहेत. आणि अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. अर्जाचा नमुना आपण पाहणार आहोत. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात तपशीलवार वाचावी व अर्जात भरलेला तपशील योग्य आहे हे सुनिश्चित करून घेऊन अर्ज सादर करावा. उमेदवाराने एकापेक्षा अनेक अर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल. त्यासंबंधी उच्च न्यायालय प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही तक्रार किंवा दावा ऐकला जाणार नाही तथा विचारात घेतला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. यासाठी तुम्हाला परिशिष्ट अ मध्ये त्यांनी अर्ज दिला आहे. तर मित्रांनो, ही सफाई कामगार या पदाकरिता अर्ज आहे. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे. अर्जदाराचा अद्ययावत पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवावा. तसेच प्रति इथे तुम्ही पाहू शकतात. माननीय प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद विषय आहे सफाई कामगार या पदाकरिता अर्ज. हे तुम्हाला संपूर्ण नाव भरायचं आहे, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता भरायचा आहे आणि हे विनंतीपूर्वक हे वाचायचं आहे. त्याचबरोबर कायमस्वरूपी संपूर्ण पत्ता पिनकोडसह भरायचा आहे. राष्ट्रीयत्व तुमचं भरायचं आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का नाही, दूरध्वनी भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर इथे भरायचा आहे. ईमेल आय डी भरायचा आहे. जेंडर भरायचा आहे. धर्म किंवा जातीचा प्रवर्ग, जन्मदिनांक व स्थळ ते तुम्हाला दिनांक, महिना, वर्ष, जन्मस्थळ, तालुका, जिल्हा. त्याचबरोबर जाहिरातीच्या अखेरीस अर्जदाराचे वय जे आहे ते भरायचं आहे. त्याचबरोबर उमेदवार विवाहित आहे काय, ह्यात हयात असलेल्या मुलांची संख्या, तसेच 28/3/2005 नंतर
जन्माला आलेल्या मुलांची संख्या, तसेच अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे काय असल्यास न्यायालयाचे नाव, उपनाम, शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास कार्यालयाचे नाव व नेमणुकीची तारीख. मित्रांनो, इथं जी माहिती दिलेली आहे ती माहिती सर्व तुम्हाला वाचून भरायची आहे. तसेच शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे भरायची आहे. तुम्ही पाहू शकता शैक्षणिक अर्हता, उत्तीर्ण वर्ष, परीक्षा मंडळाचे नाव, एकूण गुण आणि प्राप्त गुण आणि टक्केवारी असं तपशीलवार तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. अनुभव तुम्हाला भरायचा आहे. त्याचबरोबर होय नाही असं तुम्हाला टिक करायचं आहे. उमेदवारांविरुद्ध कोणतीही फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे का असल्यास माहिती जोडावी. इथे होय किंवा नाही तुम्हाला नमूद करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे उमेदवाराची स्वाक्षरी व नाव आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे जी आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. कोणते कागदपत्रे जोडलेले आहेत, क्रमांकानुसार लिहायचे आहेत. त्याचबरोबर नमुना प्रतिज्ञापन, त्याचबरोबर मित्रांनो जे चारित्र्य वर्तवणूक प्रमाणपत्र आहे हे पण तुम्हाला भरायचं आहे. तर मित्रांनो, हे नमुना अर्ज जो आहे तो अर्ज भरून तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे दिलेल्या पत्त्यावरती. हा जो पत्ता आहे या पत्त्यावरती तुम्हाला स्पीड पोस्टाने हा अर्ज भरून पाठवायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती सफाई कामगार या पदाच्या जाहिरातीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.